फ्रेंड्स, मी शुभांगी। जानेवारी महिना म्हटलं की सर्वात आधी आपला मराठमोळा सण येतो, तो अर्थात मकर संक्रांत। आणि मी मकर संक्रांत सेलिब्रेट करते माझ्या फ्रेंड्स बरोबर। फ्रेंड्स, तुम्हाला कळलं असेल ना मी कोणाबद्दल बोलते ते? अर्थात सध्या जास्त चर्चा ज्या सिनेमाची सुरू आहे त्या फ्रेंड्सच्या टीम बरोबर आज मी आहे आणि त्यांची धमाल मी सांगत नाही, तुम्ही ती बघा कशी धमाल सुरू आहे ती। सचित खूप कॉन्सन्ट्रेट करतोय, त्याच्या काईट उडवतोय, तो पतंग उडवतो। पण त्याला जरा प्रश्न विचार। सॉरी सचित, मी तुला डिस्टर्ब करतेय, काय सांगशील सचित? अरे खूप मजा येते, बरेच दिवसांनी पतंग उडवतोय आणि तेही माझ्या लाडक्या फ्रेंड्स बरोबर। आणि आजच आमचा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि खूप अप्रतिम असा रिस्पॉन्स मिळालेला आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत। आणि अशा रीतीने याच्यापेक्षा चांगली संक्रांत आमच्यासाठी काय असणार? मला कमाल तुझी करावीशी वाटते, कारण हार्डली 2-3 मिनिटात ती काईट तिथे पोहोचलेली आहे। कसं ट्रेनिंग घेऊन आला होतास का काईट उडवण्यासाठी? नाही, लहानपणापासून पतंग उडवत आलेलो आहे, खूप आवड आहे। आणि क्रिकेट आणि पतंग ही खूप काय म्हणूया आयुष्यामधले दोन अशा गोष्टी आहेत की ज्या कधीच विसरता येणार नाही। जसं आपण स्विमिंग आणि सायकलिंग एकदा शिकलो की परत कधीच विसरत नाही, तसंच मला असं वाटतं पतंग पण एकदा तुम्ही शिकलात की पतंग उडवणं कधीच कोणी विसरत नाही। क्या बात आहे। तसे तू लाडके फ्रेंड्स म्हणालात, ते लाडके फ्रेंड्स जरा त्यांचं काय चालू आहे त्यांना विचारूया। गौरी सांग। आम्ही त्यांना हेल्प करतो, ढील दो म्हणजे फक्त ढील द्यायची आपण? हां, येत नाही, बाकीचं येत नाही। स्वप्नील आहे इथे फिरकी बरोबर मगापासून। अच्छा, त्याने तिला बाजू केलेला आहे, मी त्याला डिस्टर्ब करणार आहे। स्वप्नील, काय सांगशील? नाही, काय नाही, इतकंच सांगेन की माझा मित्र पतंग उडवतोय आणि पतंग त्याचा पाय आता मांजत अडकला, लवकर बघा खाली, तिकडे बघायचंय खाली कम्प्लीट पाय अडकला आणि मजा येते। आज सिनेमा रिलीज झाला आणि त्यानिमित्ताने संक्रांत साजरी करतोय, पतंग उडवतोय, हे सगळं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। अँड वी आर व्हेरी हॅपी आणि व्हेरी प्राऊड। आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला गेल्या 1 महिना सांगतोय, तिळगुळ घ्या फ्रेंड्स बोला, तिळगुळ घ्या फ्रेंड्स बोला। आणि आज सुरुवातीपासून जे रिपोर्ट्स येतात त्याच्या हिशोबाने चित्रपट हाऊसफुल उघडला आहे, खूप खूप आनंदात आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने ठरवलं आहे की या संक्रांतीला तिळगुळाबरोबर मैत्री पण वाटायची आणि ते त्याचा आस्वाद घ्यायला चित्रपटगृहात जात आहेत। सो व्हेरी हॅपी। तिळगुळ घ्या आणि फ्रेंड्स बोला असं तू म्हणालास। थोडंसं इथे आता आपण तिघांबरोबर गप्पा मारूया। मकर संक्रांतीची एक खास आठवण ह्या क्षणी, तुझा मूवी पण येतोय, जानेवारीचा पहिला मराठमोळा सण मकर संक्रांत आहे, एक आठवण तुला काय आता सांगावीशी वाटेल प्रेक्षकांना? खूप आठवणी आहेत मकर संक्रांतीच्या। गिरगावात लहानाचा मोठा झालो, लक्ष्मीबाईची चाळ, झाबावाडी, त्यामुळे मकर संक्रांत हॅज ऑलवेज बीन स्पेशल। गच्चीवर जायचं, पतंग उडवायचं मित्रांबरोबर, मांजा धरायचा, मग त्याला धार काढायची आधी मांजाला, असं ते खूप गमती जमती केलेलं आहे। कौलांवरनं धावायचं, मग पडायचं, कोणाचं तरी कौल फुटायचं, मग आजी ओरडायच्या। या गिरगावातल्या सगळ्याच ज्या गमती जमती आहेत त्या अनुभवल्यात। पहिला सण जसं तू म्हणलीस, आणि संक्रमण होतं, आजपासून दिवस परत मोठा व्हायला सुरुवात होतो आणि रात्र छोटी व्हायला सुरुवात होते। मला असं वाटतं की प्रतिकात्मक आहे की आनंद वाढायला लागतो आणि दुःख कमी व्हायला लागतात। आणि हे जे संक्रमण आहे, या संक्रमणावस्थेतनं जात असताना फ्रेंड्ससारखी फिल्म येणं हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। सो या सगळ्या आठवणींना आज उजाळा देत, या दोस्तीला उजाळा देत फ्रेंड्स घेऊन आलो आहे सगळ्यांसाठी। अँड आय एम लव्हिंग द रिस्पॉन्स। क्या बात आहे। गौरी, तुझी एक आठवण तुला आत्ता प्रेक्षकांसमोर सांगावीशी वाटते? लहानपणापासून एक काम असायचं, सगळ्यांना बिल्डिंगमधलं जाऊन तिळगुळ वाटायचं आणि मला ते फार स्पेशल वाटायचं। पण मला आता आय थिंक ही माझी बेस्ट आठवण असेल ही संक्रांत, कारण माझा सिनेमा रिलीज होतो आहे आणि माझा पहिला सिनेमा, तोही स्वप्नील सर आणि सचित सरांबरोबरचा। सो आय थिंक आपल्या नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये मी सांगू शकेन की माझी बेस्ट संक्रांत किंवा बेस्ट आठवण ही होती। सचित, शेवटी तुझ्याकडे येते। खूप आनंद आहे, कारण संक्रांत मी दरवेळी लहानपणापासून पतंग उडवून साजरी केलेली आहे, पण ही संक्रांत खूप स्पेशल आहे, कारण मी आणि स्वप्नील फर्स्ट टाईम पहिल्यांदा फिल्ममध्ये एकत्र प्रेक्षकांसमोर येतो आहे। आणि आम्हाला बरेच वर्ष एकमेकांबरोबर काम करायचं होतं। बऱ्याचदा प्रेक्षकांनी विचारलं होतं की तुम्हाला दोघांना एकत्र कधी बघणार, दुनियादारी बघितला, क्लासमेट्स बघितला, पण तुम्ही दोघं अजून एकत्र आले नाहीत। 2 चित्रपटातले सगळे कलाकार एकमेकांबरोबर काम केलं, तर आम्ही एवढंच सांगायचो की एक चांगलं स्क्रिप्ट मिळणं खूप गरजेचं आहे, कारण दोघांनी एकत्र काम करायचं तर त्या कॅलिबरचं स्क्रिप्ट असणं खूप गरजेचं आहे। आणि आमच्या दिग्दर्शकांमध्येच ते स्क्रिप्ट
त्यांनी आम्हाला दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे खरंच खूप आनंद आहे. आणि मलाही स्वप्नीलबरोबर खूप वर्ष काम करायचं होतं, स्वप्नीललाही माझ्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे ही जी संक्रांत आहे ती खरंच आमच्यासाठी खूप स्पेशल ठरलेली आहे. त्यात तिळगुळासारखी गौरी आमच्या सिनेमामध्ये गोडवा घेऊन आलेली आहे. तर खूप काय म्हणूया ना की आठवणीत राहील अशी ही संक्रांत आहे फ्रेंड्सची.